नमस्कार मित्रांनो, एम के फॅमिली सफर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा धरण बघण्यासाठी. आता सिटी म्हटल्यानंतर रिक्षावाल्यांचंच राज्य आहे. एक इकडून घुसणार. बरं, चला मित्रांनो, आपण जाऊया प्रसिद्ध असं मुळा धरण बघण्यासाठी. आता आपण नगर सिटीमध्ये थोडी ट्रॅफिक आहे, पण जाऊया आपण ट्रॅफिक क्रॉस करून. मित्रांनो, आता आपण नगर मनमाड रोडवरती आहे. आता चाललो आहे आपण मुळा धरण बघण्यासाठी. आता नगर मनमाड रोड म्हटलं की सध्या फेमस आहे. नगर मनमाड रोड महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात नगर मनमाड रोड सध्या फेमस आहे, कारण की त्या रोडला खड्डेच तेवढे. मित्रांनो, आपण कृषी विद्यापीठमध्ये आलेलो आहे. ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची कमान आहे. आता आपण विद्यापीठ मार्गे जाणार आहे मित्रांनो. कमानीतून आतमध्ये जायचं आहे आपल्याला, आणि कृषी विद्यापीठ मार्गे आणि डिग्रस मार्गे आपण मुळा धरणाला जाणार आहे बघायला. हे विद्यापीठला आतलं वातावरण आहे मित्रांनो, असं निसर्गाचं. आता आपण डिग्रसमध्ये आलो मित्रांनो. डिग्रसमधूनच आपली मुळा नदी जाते, आणि मुळा नदीचा मोठा पूल पण बांधलेला आहे. तर बघू आपण, डिग्रसमधून मुळा नदी जाते, त्याचा पूल आणि ते पाणी वगैरे मस्त वाटतं खूप. आणि फोटो वगैरे काढायला खूप मस्त स्पॉट आहे मित्रांनो. इथे काय पाणी दिसतंय, हे मुळा नदीचंच पाणी आहे मित्रांनो. आपण जिकडे आता मुळा धरण बघायला जाणार आहे तेच मुळा धरणाचं पाणी आहे. की नदी इथून जाते डिग्रसमधून. मुळा धरण म्हणलं तरी चालेल. मित्रांनो, तुम्हाला वाटत असं अचानक कोकणात कसं काय आलो आपण, पण कोकण वगैरे नाही आहे. हे राहुरी बारागाव नांदूर रोडवरती असं वातावरण आहे, असं नारळाचे झाडं वगैरे, आणि आपल्याला असं वाटतं की आपण कोकणातच आलो. खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो. आणि राहुरी बारागाव नांदूर रोडला आपण तिथून मुळा धरणाला जातोय. आता नारळाचे झाडं वगैरे, असं कोकणासारखं वातावरण वाटतं एकदम.
मित्रांनो फायनली आलोय आपण मुळा धरणाजवळ आणि आता मी वरच्या बाजूने उभा राहिलोय. बघा असं पाण्याचं कसं वातावरण आणि निसर्गाचं वातावरण दिसतंय. मित्रांनो मुळा धरणाचे सगळे दरवाजे उघडलेले आहेत, त्याच्यामुळं बघायला पण एकदम असं मस्त वाटतंय. फुल प्रेशरने पाणी चालू आहे मित्रांनो धरणाचं. हे संपूर्ण मुळा धरणाचं दृश्य आहे मित्रांनो. भरपूर पाणी वाढलेलं आहे धरणाला. मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.